वक्तव्य। पुढील 5 वर्षांचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा हा तुमचा निर्णय। कैलास घुले कामाचा नेता, स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर उभं करायचंय, मुख्यमंत्री फडणवीसांचं नाशिककरांना आवाहन। आदित्य ठाकरेंनी घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट, अनेक मतदारांचे वॉर्ड बदलले, सत्ताधाऱ्यांचे वॉर्ड जैसे थे, गोळ दुरुस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरू, आदित्य ठाकरेंचा इशारा। गरिबाचं मरण हेच भाजपचं धोरण, हर्षवर्धन सपकाळांनी भाजपला पुन्हा डिवचलं। मुंबई पालिका ठाकरेंच्या हातून जाणार, आता पाप फेडावं लागणार, संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर निशाणा। मराठी माणसाला मुंबईतून बाहेर कोणी काढलं, संजय शिरसाट यांचं राज ठाकरेंना सवाल। महाविकास आघाडी विकासावर खोटं बोलतेय, खोटा नरेटिव्ह सेट करतात। 2029 ची निवडणूक आम्ही 1.5 कोटी मतांना जिंकू, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। भटक्या कुत्र्यांना पकडून निवाऱ्याची सोय करा, शाळा कॉलेज रुग्णालय परिसरात कुत्रे सोडू नका, सरकारचे सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायतींना आदेश। धुळ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला, मालेगाव मधील चिमुकलीसाठी पिंपळनेरवासी आक्रमक, चिमुकलीच्या मारेकऱ्याला तात्काळ फाशी देण्याची मागणी। वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती, जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होईनात, नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, अजित पवारांनी एससी वर्गीकरणावर बोलण्यासाठी घोषणाबाजी। राज्यात वापरला जातोय लोह्याचा नवीन पॅटर्न, बाप एका पक्षात पोरगी दुसऱ्या पक्षात, अशोक चव्हाणांची प्रताप पाटील चिखलीकरांवर टीका। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील झाडं तोडण्यास विरोध, वृक्षतोडीच्या सुनावणीपूर्वीच पर्यावरण प्रेमींचा सभागृहात गोंधळ, सुनावणीसाठी मनपा आयुक्त उपस्थित नसल्यानं पर्यावरण प्रेमी संतप्त। एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या पाठीशी, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा। परळीची निवडणूक तुमची माझी आणि ताईंच्या प्रतिष्ठेची, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉरिडॉरचा मुद्दा ऐरणीवर, काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांचा कॉरिडॉर रद्दचा नारा, भाजप उमेदवारांच्या समर्थकांकडून कॉरिडॉरला समर्थन।